आपले आई वडील ही शेवटची पिढी आहे जी कमी शिकलेली आणि खूपच भोळी आहे बरं का. आता बघा ना, मम्मीला मी केव्हा पैसे दिले होते मला माहित पण नाही, मी विसरून पण गेले. पण माझ्या मम्मीला माहित होतं बरं का. मम्मीने आज सांगितलं मला आणि माझे पैसे परत केले. आता इथे मी मम्मी सोबत थोडी मस्ती केली आणि काही एक्स्ट्रा पैसे पण घेऊन घेतले. म्हटलं की तू मला कमी पैसे दिले आहे आणि मम्मीने माझ्यावर विश्वास करून मला परत एक्स्ट्रा पैसे देऊन दिले. पण नंतर मी पैसे परत केले होते बरं का. तर हे बघा, मम्मी ना माझ्यासाठी काही ना काही घेतच असते. मम्मीला चांगलंच माहिती की मी अशा गोष्टी घालत पण नाही आणि लावत पण नाही. नेल पेंट एका बोटाला लावून बघितली पण नंतर लगेच पुसून पण दिली. मला नाही पटत बाबा. त्यानंतर मी आज खूप दिवसांनी भाकर बनवली होती, मस्त फुगली पण होती आणि हे मी सर्वांना खूप हौशीने सांगते. संध्याकाळी मी चालले होते शूटला. डुग्गू म्हणे की मला पण यायचं. त्याचा अवतार बघून त्याला म्हटलं की गपचूप घरी बस बेटा. तर शूट माझा नव्हता, माझ्या भावाच्या मैत्रिणांचा होता. तर आमच्या डायरेक्टरचा बजेट थोडा ढिला होता म्हणून त्याने मलाच लाईट मॅन बनवलं होतं, म्हणजे लाईट गर्ल. तर इथे बाप्पा पण थोडेफार सपोर्ट करत होते बरं का. पण एका शॉट मध्ये बाप्पा चुकून येऊन गेले तर डायरेक्टरने बाप्पाला सरळ घरीच पाठवून दिलं, कारण आमचा डायरेक्टर थोडा खडूस आणि स्ट्रिक्ट आहे. शूट राहिल्या ठिकाणावर मी माझी स्लाईड घेऊन मटकत होते, मग काय डायरेक्टरने मला पण घरी रवाना करून दिलं. नंतर शूट वगैरे झाल्यावर पप्पाने मस्त नाश्ता आणला होता. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.